सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा सुरू आहे। 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर ही चर्चा सुरू आहे। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी चर्चा केली। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार आणि उदय सामंत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत। मुंबई महापालिका जागा वाटपावर उद्या शिक्कामोर्तब होणार आहे। पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली। काँग्रेस वंचित उद्या एकत्रित येण्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेससोबतची चर्चा थांबवली। फहाद अहमद यांनी फोनवरून ही माहिती दिली। शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत। उद्या बारामतीत उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन पार पडणार आहे। यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विद्या प्रतिष्ठानमधील कार्यक्रम स्थळाची पाहणी ही करण्यात आली। कार्यक्रमासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार हे उपस्थित राहणार आहेत। पक्षप्रवेशासाठी माझ्यावर कुठलंही दडपण नव्हतं असं प्रशांत जगताप यांनी म्हटले। काँग्रेसनं मला कुठलंही आमिष दाखवलं नाही। काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही। काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी ही प्रतिक्रिया दिली। काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचा सच्चा एक छोटा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेले। कुठल्या प्रकारचं मनावर दडपण नाही, कुठल्या प्रकारचं ओझं नाही। काही निर्णय हे माझ्या इफ अँड बटवर होत नाहीत। माझ्या मनासारखं झालं तर असं, माझ्या मनासारखं झालं तर तसं होत नाही। या ठिकाणी हा विचारधारेचा एक अथांग सागर आहे। मी काय काँग्रेस पक्ष मला कॉर्पोरेशनचं तिकीट देतोय किंवा इतर काहीतरी नाही, या ठिकाणी आमिष दाखवतोय म्हणून बिलकुल आलेलं नाही। काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही। मला असं वाटतं की माझ्याकडे वही कुठली नाही, असलं तर संविधानाचं पुस्तक नक्की आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाना भानगिरेंना फोन केलाय। शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत नाना भानगिरे आणि विजय शिवतारेंमध्ये वाद झाल्यानंतर शिंदेंनी फोन केला। उदय सामंत दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवणार आहेत। उमेदवारांची यादी अचानक बदलल्यानं नाना भानगिरे हे आक्रमक झाले। तुझ्या सहीशिवाय एकालाही उमेदवारी दिली जाणार नाही असं शिंदेंनी भानगिरेंना फोन करून म्हटलंय। सांगितलंय ते की कुठे बाजूबाजूला मैतीला जातोय म्हणून ते अचानकपणे उठले, निघून आले आणि खाली ते सांगितलं तुम्हाला मैतीला जातोय, तरी कोणीतरी विजय शिवतारे काय, माझा तर काही संबंध सुद्धा नाही, बोलले नाही, काही नाही। ते उठून अचानकपणे गेलं। काय त्यांचा निर्णय झाला मला माहित नाही, पण ते गेले। म्हणजे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणताही अजिबात नाही। विजय शिवतारे आणि नाना भानगिरीमध्ये शाब्दिक सुद्धा चकमकण्याने बोलणंही नाही। महापालिका निवडणुकीत कुणाला कौल द्यायचा हे मुंबईची जनता ठरवणार असं असलम शेख यांनी म्हटलंय। विकासाचा मुद्दा घेऊन काँग्रेस निवडणुकीला सामोरं जाणार। आमदार असलम शेख यांनी ही प्रतिक्रिया दिली। आता मुंबईची जनताला निश्चित करायचं की काय करायचं आहे। मराठी भाषेवरती जायचं आहे की कटेंगे तो बटेंगेवरती जायचं आहे। काँग्रेसचा मुद्दा काय असणार? काँग्रेसचा मुद्दा फक्त हेच असणार की हे डेव्हलपमेंट कसं काम करणार असावा हे आमची लक्ष असणार। काँग्रेस मॅक्झिमम जागावरती लढणार आहे। सोलापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढू, मंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली। सर्व उमेदवारांची यादी एकत्र जाहीर करण्यात येईल असं देखील जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाची सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा आहे। पहिली यादी नाही, एकच यादी येईल आणि सगळी यादी एकत्र येईल। आव्हान आमच्या समोर नाही, आव्हान त्यांच्या समोर आहे। जे जागा वाटून घेतलेले आहेत तेवढे उमेदवार शोधण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। ते आव्हान त्यांनी पेलल्यानंतर मग त्याच्यावर आपण चर्चा करू। शिष्टाईची टोपी माझ्या डोक्यावर आहे, तिरकी आहे की सरळ आहे हा विषय येतो। माझ्या डोक्यावरची टोपी अगदी सरळ आहे, स्वच्छ आहे, पारदर्शी आहे आणि समन्वयाने पुढे जाणारी आहे। कोल्हापूर महानगरपालिकेत तिसऱ्या आघाडीची एंट्री पाहायला मिळते। राजर्षी शाहू आघाडीची स्थापना करण्यात आली। वंचित बहुजन आघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्षाचा यामध्ये समावेश आहे। जागा वाटपात वंचित बहुजन आघाडी हा मोठा भाऊ असेल। वंचितला 31 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्षाला प्रत्येकी 25 जागा या देण्यात आल्यात। या तिसऱ्या आघाडीमुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत चुरस वाढले।
महायुतीत काम करताना महाविकास आघाडी बरोबर कुणी जात असेल तर ते तत्वाशी विसंगत आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चेवर ही प्रतिक्रिया दिली. मवियासोबत जाण्याची कुणीही भूमिका घेऊ नये अशी अपेक्षा असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. महायुतीमध्ये जे मंडळी काम करतायत ते जर महाविकासच्या अन्य कोणावर युती करत असतील तर ते तत्वाशी विसंगत आहे, ते चुकीचं आहे आणि ही भूमिका कोणी घेऊ नये अशी माझी त्यांना विनंती.